पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। शिंदेच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी पोलिसांकडून घटनास्थळी तपास। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीकडून घोटाळ्यांवर घोटाळे। अमेडियाकडून जमीन विकत घेण्यासाठी नाही तर कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज। अंजली दमानी यांचा आरोप। पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। ते छोटं रद्द नुसतं होणारा फ्रॉड नाही, हा सरळ सरळ प्रचंड मोठा सरकारी जमीन ढापण्याचा फ्रॉड आहे आणि याच्या विरुद्ध कारवाई तात्काळ करावी अशी मागणी मी त्यांना करते। अंजली दमानी यांच्या आरोपांवर मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा कुणाचा नाही हा तुमचा अधिकार। दमानी यांच्या मागणीवर अजितदादांची प्रतिक्रिया। काय मला काय मी काय सांगू त्याच्याबद्दल? तुम्ही कुणाचा राजीनामा मागायचा आणि कुणाचा नाही मागायचा तुमचा अधिकार आहे। फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटणार। अजित पवारांचा राजीनामा मिळेपर्यंत लढत राहणार। पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा अल्टिमेटम। 24 तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहांची भेट घेणार आहे। मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत। अजित पवारांवर राजीनामा देण्याचं बंधन नाही। दमानी यांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं। रुपाली ठोंबरे पाटलांचं दमानी यांना उत्तर। माननीय अजितदादांचा सातत्याने जो राजीनामा मागत आहात तर तो राजीनामा देण्याचं बंधन हे ना राज्य सरकारवर आहे ना माननीय अजितदादांवर आहे। डहाणूतील विकासाविरोधींची लंका आमचा भरत पेटवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। डहाणूत भाजपकडून भरत राजपूत उमेदवार आणि शिंदे सेनेचे राजेंद्र माच्छी आमने सामने। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे। शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीनंतरही अंबरनाथमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू। शिंदे गटाचे ज्वेलर असोसिएशन अध्यक्ष रूपसिंग धल भाजपात तर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष रोझलिन फर्नांडिसचाही शिवसेनेत प्रवेश। वाशिमच्या मालेगावमध्ये एकनाथ शिंदेंचं जोरदार भाषण। या दरम्यान मैंने कमिटमेंट नहीं करता और एक बार मैं अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता असा डायलॉग त्यांनी मारलाय। शिवाय आपण दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। अरे असंच पाहिजे। मी चुकीचा शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। इतर नेत्यांची शहरं भकास असल्याच्या वक्तव्यावरून अकोल्यातील प्रचार सभेत दिलगिरी केली व्यक्त। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला भिकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। शहर कुठलंही असू द्या,